हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशं आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नंदतो ज्ञानराजा सुपात्र या आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेचा पुढचा भाग जो आहे त्याचा विचार आपण आजच्या चिंतनामध्ये करणार आहोत. कालचं चिंतन आपण 13व्या श्लोकावरचं सुरू आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्यावरती केलेला निरूपणाचा भाग 119 नंबरच्या ओळीपर्यंत आपण पाहिलेला होता. आजच्या चिंतनामध्ये त्याच्या पुढील भाग पाहूया. ओम इति एक अक्षरम ब्रह्म या श्लोकावरती विचार सुरू आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरणं माम अनुस्मरन् यह प्रयाति त्यजन्देह स याति परमां गतिम. ओम या एक अक्षर रूप असलेल्या ब्रह्माचं उच्चारण करीत आणि माझं स्मरण करीत जो देहाचा त्याग करतो त्याला मोक्षच प्राप्त होतो, तो परमगतीला जातो, असं भगवंत आता या श्लोकामध्ये सांगताहेत आणि त्याच्यावरती माऊलींनी भाष्य केलेलं आहे. आपण कालच्या चिंतनामध्ये 119 नंबरच्या ओळीचा विचार केला होता. या परी तेजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया पावन या परते अनेक पावने नाही, पावन या परते अनेक पावने नाही. अशा अनन्य चित्त झालेल्या भक्ताला अन्य ठिकाणी जावंच लागत नाही. त्यानं त्याची जी अनन्यता आहे ती अनन्यता भगवंताशी असते आणि त्यामुळे त्याच्याकडे त्याची जी त्याला प्राप्त होणार आहे ती गोष्ट भगवंतच त्याची प्राप्ती होणार आहे. जसा आपण विचार करत असतो, जसा आपण अभ्यास करत असतो आणि ज्या गोष्टीचा आपल्याला ध्यास असतो तीच गोष्ट आपण बनून जात असतो. त्या आळीचं उदाहरण देतात ना, ही आळी कशी, तुका म्हणे आळी नुरे जीवेची वेगळी, तुकाराम महाराज सांगतात. त्या आळीचं रूपांतर जसं तर होतं सकाळच्या वेळी, कारण त्याचा ध्यास त्याला लागलेला असतो, त्या ध्यासामुळं ती तसंच बनत असतं. जर आपल्याला सुद्धा तसाच ध्यासला असला, नाम असेल, मुखामध्ये नाम आहे, नामाबद्दल असणाऱ्या नामाच्या संदर्भात असलेले काही अपराध होतात, ते अपराध टाळून जर आपण शांतपणे बैठकीचं नाम घ्यायला लागलो तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा ही अवस्था प्राप्त होणारच, असं भगवंत आपल्याला भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. आपण त्याच गोष्टीचा विचार कालच्या चिंतनामध्ये केलेला होता की आयुष्यभर जर नामाचा अभ्यास केला असेल तर अंतकाळामध्ये त्याचाच विचार आपल्या मनात येईल, तेच मुखात येईल. आयुष्यभर आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला असेल तर ज्ञानेश्वरीच्याच ओव्या आपल्या मुखात येतील आणि ज्ञानेश्वर महाराजच आपल्याला घेऊन जातील जाताना. आणि ते जसे ज्या पद्धतीने राहतात, ज्या क्षेत्रामध्ये राहतात, तोच आनंद, ती सर्वज्ञता, ती सुखरूपता आपल्याला सुद्धा ती प्राप्त करून देतील. आणि जाणार कुठं, जाऊन ज्याचा ध्यास घेतला, ज्याचा विचार केला, ज्याचं मुखानं काय केलं, जे चिंतन केलं तेच म्हणून शेवटच्या क्षणाला देहत्यागाच्या वेळी आपल्याला स्मरण होत असतं. त्यामुळं भगवंत सांगतात ओम ही एकाक्षर ब्रह्म आहे आणि त्या एकाक्षर ब्रह्माचं चिंतन तू करत जा. आणि एकाक्षराचं ब्रह्माचं चिंतन करता करता स्मरणामध्ये मला ठेव. मग स्मरण भगवंताचं करायचं. मग भगवंत कुणासारखा आहे? ओम सारखा आहे. कसा आहे म्हणजे सर्वसाधारण स्पष्टीकरण दिलेलं आहे. तो ओम हे भगवंताचंच प्रतीक आहे असं समजून त्याचं ध्यान कर. आणि अशा ध्यानामुळं तुला ज्या परमगतीची प्राप्ती होईल, जी गती ठरलेलीच आहे. ओम घेऊन जाणार ती तिकडेच जाणार आहे. म्हणजे साधूच्या संगती मनोमार्ग गती, आकाळावा श्रीपती येणे पलते.
ही गती शेवटची जी आहे, जर ही या नामात होत असेल तर नाम घेऊन जातं, ती त्याच्या गंतव्यस्थानाला म्हणजे निजधामाला भगवंताच्या घेऊन जात असतं. नाम आणि नामी यामध्ये फरक नाही. भगवंत आणि भगवंताच्या नामामध्ये भेद नाही असं शास्त्र आपल्याला सांगतं. आणि त्याचाच विचार जर करायचा जर झाला तर आपल्याला ते नाम, सतत जपलेलं नाम कुठं घेऊन जाईल आपल्याला, तर घेऊन जाणार ते भगवंतापर्यंतच घेऊन जाणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जया पावने या परते अनेक पावने नाही. आता 120 नंबरची उभी आहे. येत अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हनायशे जाये, ना हे स्मरण मग होय कायसे यावरी अंती. आता मनातला प्रश्न अर्जुनाच्या लक्षात घेतला भगवंताने आणि माऊलीने मुखात उभी घातलेली आहे भगवंताच्या आणि म्हणतात अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाये. कदाचित तुझ्या मनामध्ये अशी शंका येईल. तुझ्या जीवी म्हणजे तुझ्या मनामध्ये हन कदाचित शंका येईल की ना हे स्मरण मग होईल. हे स्मरण केले असता परमगती प्राप्त होते. हे मी नाही म्हणत नाही, पण अंतकाली हे स्मरण कशाने घडेल. खरंच आहे की नामानं शेवटच्या क्षणाला परमगती प्राप्त होते, परंतु ते नाम होईलच हे कशावरून अशी शंका आहे. म्हणजे अंतकाळी कसं स्मरण होईल अशी शंका तू घेऊ नको रे बाबा. आता पुढील श्लोकामध्ये त्या शंकेवरच उत्तर दिलेलं आहे. म्हणून आता म्हणतात ते, आता सुरुवात केली आहे माऊलीने की तुझ्या मनामध्ये अंतकाळाच्या स्थितीची कल्पना येईल आणि मला अंतकाळची स्थिती कशी सांभाळता येईल अशी तुला शंका येईल. मला कसा तो विचार आठवेल, माझी स्थिती कशी असेल, शारीरिक मानसिक स्थिती कशी असेल, मी कुठं दवाखान्यात असेल की रस्त्यावर पडलेला असेल, मी काय घरी असेल काय नातलगांच्या मध्ये असेल, मी कुठं असेल आणि मी जाईन हे मला माहिती नाही. माझ्या अंतकाळाची स्थिती कशी सांभाळायची असा प्रश्न तुझ्या मनामध्ये येईल. खरंच आपल्याही मनामध्ये हा प्रश्न आहे की माझ्या अंतकाळाची स्थिती मी कशी सांभाळावी असा प्रश्न आहे. अर्जुनाच्या मनातलं ओळखून भगवंत माऊली बोलायला लागलेले आहेत आणि बोलतात काय, तुझ्या मनामध्ये असं स्मरणाबद्दल जे असणारे जे अंतकाळाच्या स्मरण माझं कसं घडेल, कायच यावरी अंती कसं घडेल ते ना हे स्मरण मग होय, मग माझं स्मरण कसं होईल. तर माऊली उत्तर देणार आहे त्याच्या पुढील याच्यामध्ये, इंद्रिया अनघडू पडलिया जीविताचे सुख बुडालिया, आतू बाहेर उघडलिया मृत्यूचिन्हे, ते वेळी बैसवीची कवने मग कवन निरोधी करणे, ते काह्याचे नियंत करणे प्रणव स्मरावा. अगोदर ह्यावरती बोलणं झालंय आणि माऊली बरोबर आठवण करून आपल्याला देतात. मागच्या वेळा सांगितले ना, उत्तराभिमुख बसावे, पद्मासन घालावे आणि मग त्याचं स्मरण करावं, मग तो वायू त्या मस्तक आकाशामध्ये स्थिर करावा. किती कठीण गोष्ट आहे सांगा बरोबर. ही गोष्ट काय तरुणपणाचं बोलायला लागेल काय सांगा. भगवंत ते म्हणतात अंतकाळाचा, आणि जनरली अंतकाळ जो आहे तो वृद्धत्वानंतरच येत असतो जनरली. त्यासाठी मृत्यूची काय मर्यादा आणि मृत्यूला काय ठराविक असं प्रमाण आणि मोजमाप नाही. आयुष्याला मोजमाप नाही, कुणाचं किती आयुष्य आहे याला काही ठरलेलं नाही. परंतु विशेष करून जर मृत्यू जो संभवतो हा वृद्धपकाळानंतरच संभवतो. अशा वृद्धपकाळी ज्यावेळी शरीरामध्ये वर्णन करतात माऊली बघा, इंद्रिया अनघडू पडलिया, अंतकाळी इंद्रियांना कोणतेही कार्य न घडण्याची स्थिती प्राप्त होईल. अनघडू म्हणजे सगळ्या अडचणी निर्माण होतील. जीवितांचे सुख बुडालिया, जे जगण्याचं सुख जे आहे ते दुःखामध्ये बुडून जाईल. आणि आतू बाहेरी उघडलेल्या मृत्यूचिन्हे, आणि तसंच त्रिदोष, भ्रम, मूर्छा इत्यादी मरणाची लक्षणं आत बाहेर उघड झाल्यानंतर मग काय करायचं, पुढे म्हणतात ते वेळी बैसवीची कवणे, मग पद्मासन घालून उत्तराभिमुख कसं बसावे, मग कवन निरोधी करणे, इंद्रियांचा निरोध कसा करायचा, मनाला कसं ताब्यात ठेवायचं, ते तर काह्याची अंतकरणे प्रणव स्मरा, त्यावेळी कोणाच्या अंतकरणाने त्या ओंकाराचं ध्यान करावं असा प्रश्न तुझ्या मनामध्ये आला असेल. अजून बोलायला लागले ना, भगवंतच बोलायला लागले अर्जुनाला. वरती म्हणले ना तुझ्या मनामध्ये अशी शंका येईल, की परिस्थिती अशी आहे. 121 आणि 122 नंबरची ओवी सलग अशी आहे. त्यामुळे एकत्रितपणाने त्याचा आपण थोडासा विचार थोडक्यात करूया. की दोन्ही ओव्या ज्या आहेत त्या सर्वसाधारण एकाच अर्थाच्या.
तुझी इंद्रिय सगळी तुला वाटेल की माझी सर्व इंद्रिय गलित गात्र होतील आणि मृत्यू हा जीवाच्या दृष्टीनं शेवटचा क्षण असतो. सगळ्या घटना घडलेल्या असतात आणि त्यानं सहन केलेल्या असतात, पण मृत्यूसारखी घटना जिवंत असताना लढाई करणं सोपं असतं ना, पण मृत्यूशी झुंज देणं मात्र सोपं नाही, कठीण आहे, अशक्य आहे. मृत्यू आहेच, अटळ आहे, आणि तो हा काय शत्रू नाही. हा विचार फार महत्वाचा आहे. आपण तो विचार लक्षातच कधी घेत नाही. बरेच वेळा मृत्यूला शत्रू मानलेला आहे, मृत्यूला अशुभ मानलेला आहे, पण हे अशुभ नाही, हे शास्त्रानं बरेच वेळा सिद्ध करून दाखवलेलं आहे. अनेक ग्रंथामधून मृत्यूचं वर्णन जे आहे तो एक शेवटचा उत्साहवर्धक सोहळा आहे असं समजलं पाहिजे. आता हे कुणासाठी? त्यांची आसक्ती संपलेली आहे आणि जीवनमुक्तीच्या काठावर त्यांचा प्रवास सुरू आहे, अशासाठी शरीराची आसक्ती, शरीराबद्दल असणारं आकर्षण संपलेलं असतं. त्यावेळी मृत्यूबद्दलची भीती राहत नाही. पण सर्वसामान्य जीव आहेत, या सर्वसामान्य जीवांना धरून भगवंत अर्जुनाच्या मनातला प्रश्न म्हणजे आमच्या तुमच्या मनातला प्रश्नाचं उत्तर सांगणार, पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. तर ते म्हणतात, इंद्रियाला अनघुड पडे, इंद्रियामध्ये काहीतरी कासावीस होतील इंद्रिय, कारण हा शेवटचाच प्रलय काळ असतो. इंद्रिय दुर्बळ होणार आहेत आणि ती विषयापर्यंत जात नाहीत. विषय डोक्यात असतात, पण इंद्रिय त्या विषयापर्यंत पोहोचू शकत नाही. ह्याच्यासारखी दुसरी केविलवाणी अवस्था कोणती जीवाची असेल सांगा? मला एखादी गोष्ट पाहिजे आहे आणि पाहिजे आहे ती मी सांगू शकत नाही किंवा मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. माझी इंद्रिय गलित गात्र झालेली आहेत, माझी जीभ जड झालेली आहे, मला बोलता येत नाही, मला पाणी पाहिजे म्हणून, मला उकडतंय, मला थंडी वाजते म्हणून मी सांगू शकत नाही. माझे सगळे गणगोत माझ्या उशाला पैशाला बसलेले असतात, पण मी त्यांच्यावर कोणतीच मागणी करू शकत नाही, कारण शेवटचा अंत न पवे कोणी तुकोबा मानतात. शेवटच्या अंताला ह्यांचा आम्हाला उपयोगच होत नाही. जो शेवटच्या अंताला मला उपयोगाला येतो त्याची कास धरावी. तुका म्हणे अशा चोराचा विश्वास म्हणतात, धरली तुझी कास तुका म्हणे, आयशा चोरांचा कैसा विश्वास. सगळा संसारच चोर आहे, लुटारू आहे. आपल्याकडलं सगळं लुटून घेऊन जातात. काय लुटतात? आपली तृप्ती, आपला आनंद, आपलं समाधान, हे सगळं संसाराचं लुटलेलं असतं. आणि अशा गलित घातर झालेल्या इंद्रियानं कुठली मागणी करावी? मागणी इच्छा आहे, मात्र इच्छा संपलेली नसते. पण विषयासक्ती असतेच, मात्र ती विषयासक्ती पूर्ण करणारी जी इंद्रिय आहे ती इंद्रिय मात्र शिथिल पडलेली असतात. मला काहीतरी खायची इच्छा होते, पण मी सांगू शकत नाही, मी चावू शकत नाही, मी गिळू शकत नाही, अशी इंद्रियांची माझी स्थिती होणार आहे. अशा वेळी मला कोण सोडवेलं? विचार केलेला आहे. सोडवेना येस राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली, तुकोबा म्हणतात. एका चक्रपाणी वाचून या, तुकोबांचा अभंग आहे. त्या अभंगामध्ये क्लिअर बघावा आणि अभ्यास करून बघावा. त्यामध्ये म्हणतात ते की भली भली सोयरी आहे, पुढारी आहेत, खासदार मंत्री आहेत, माझे मित्र पाहुणे आहेत, पण ते सुद्धा मला काही करू शकत नाहीत. माझ्या जवळचा मुलगा माझा आहे ना, तो डॉक्टर MD आहे, जो आजार मला झालाय त्याच्यावर तो स्पेशालिस्ट आहे, तरी सुद्धा माझ्या मरणाचा त्याचं तो थांबवणं आहे, किंवा माझी जी इंद्रिये गलित गात्र झालेत त्यांना तो दुरुस्त करू शकत नाही. म्हणून मोठा डॉक्टर आहे भगवंत, सद्गुरू डॉक्टर आहेत, संत डॉक्टर आहेत, त्यांचाच नाद करावा. शेवटच्या क्षणाला खरी गरज असते त्यावेळी. हे दैन्य आहे. अनायसेन मरणम विना दैनेन जीवनम, देहांती तव सन्निधम देही मे परमेश्वरम. हे संस्कृत एक सुभाषित आहे. आपण पुन्हा पुन्हा त्याचा विचार करतो की देवाकडे मागणी मागताना हा संसार मागू नये. त्या 3 गोष्टी मागून घ्याव्यात साधनेमधून. कुठल्या 3 गोष्टी मागव्या? अनायसेन मरणम, माझं मरण जे आहे ना अनायसे व्हावं, कुठल्याही प्रकारची दगदग आणि त्रिदोषाचा प्रकोप न व्हावा, ही इंद्रियांची कसमस होऊ नये आणि माझी इंद्रिय कासावीस होऊ नये. मला काहीतरी हवंसं वाटू नये, त्यासाठी मला मरण देवा. अनायसेन मरणम,
आणखीन विना दैनेन जीवनम, मला काहीतरी हवं आहे आणि मला काय मिळत नाही, याच्यासारखं दुसरं वाईट दैन्य कुठलं असेल का? म्हणून हा मागताना कसा मागतो, माझ्या आयुष्यात दैन्य कुठला येता कामा नये. या संसाराकडून काहीतरी मागावं आणि त्या संसारावर अवलंबून राहावं अशी माझी स्थिती देवा करू नकोस. या इंद्रियांच्यावर, नातलगांच्यावरती, माझ्या देहावरती अवलंबून राहायला मला लावू नकोस. माझा आनंद तुझ्यामध्ये आहे, तूच माझ्या आनंदाचं केंद्र आहेस. आणि म्हणूनच माझं दैन्य सगळं घालव. दैन्य म्हणजे मला झोळे घेऊन विषयांच्या दारामध्ये उभा करू नकोस. इंद्रियांचे चोचले पुरवण्यामध्ये माझं आयुष्य सगळं वाया गेलं आणि त्यामुळं मला दैन्यत्व प्राप्त झालं. पण हे दैन्य तूच घालव. विना दैनैन जीवनम, माझं आयुष्य आणि माझा शेवटचा काळ हा विना दैन्यम गेला पाहिजे. आणि शेवटी देहांती तव सन्निधम, मला काय दे, देहाच्या अंतकाळी तुझं सानिध्य दे. तू माझ्या जवळ राहा, तू माझ्या आसपास राहा. इतना तो कर दे स्वामी. फार सुंदर आहे अनुप जलोटांचं भजन, पुन्हा ऐकण्यासारखं आहे. आजच यूट्यूबला जा आणि इतना तो कर दे स्वामी, त्याचं हे जे भजन आहे ते भजन मला संपूर्ण पाठ नाही, पण प्रत्यक्षात तो शेवटचा जो आहे हेतू आहे ना, तू ये आणि हसत हसत माझ्याजवळ ये. राधेला घेऊन ये, तू एकटा येऊ नकोस आणि माझ्याजवळ बस. मी जाणार आहे ना, हा माझा शेवटचा क्षण साजरा करण्यासाठी तुझी उपस्थिती आवश्यक आहे. मी तुझ्याच चरणावरती माझं आयुष्य अर्पण केलं, तुझ्याच स्मरणामध्ये मी माझं सगळं चित्त त्याच कामाला लावलं. आता जाताना मात्र हे तुझं स्मरण करत आणि तुझ्या सानिध्यामध्ये मला मरण येऊ दे. ही फार मोठी काल्पनिक स्थिती नाही बरं काय. म्हणूनच इथं भगवद्गीता आपल्याला खबरदारी देत करते, आपल्याला सूचना द्यायला लागलेल्या आहे. भगवंतानी अर्जुनाच्या मनातील प्रश्नांचा विचार करून इथं मुद्दे मांडायला चालू केलेले आहेत की इंद्रिया अनघडू पडलिया, जीविताचे सुख बुडालिया, आतू बाहेर उघडलिया मृत्यू चिन्हे. आत सुद्धा मृत्यूची चिन्हे चालू आहेत, बाहेर सुद्धा मृत्यूचं चिन्ह आहे. घशाला घरघर लागलेले आहेत, डोळ्यांचं विस्फोरण चालू आहे, त्रिदोषाचा प्रकोप झालेला आहे, वात कफ पित्त सगळे उफाळून आलेले आहेत. या सगळ्या स्थितीमध्ये कशी स्थिती येईल, तेवेळी बैसवीची कवडे, तो कसा बसू मी पद्मासन घालायला आणि उत्तराभिमुख कसं कळेल. मग कवन निरोधी करणे, त्या मनाला मी कसा निरोध करू, त्या इंद्रियाला मी कसा ताब्यात ठेवू देवा. ते काह्याचिनी अंतकरणे प्रणव स्मरावा, आणि मी माझा प्रणव कसा स्मरण करावा, मी त्या ओमचा उच्चार कसा करावा तेवढं तू सांग मला. असा प्रश्न तुझ्या मनात निर्माण झाला असेल कदाचित. आणि म्हणून माऊली पण त्यासाठी त्या प्रश्नाचा विचार करून म्हणतात की पंच ज्ञानेंद्रिय यांची, या पंचकर्मेंद्रिय यांची ही क्षमता जी आहे, ही क्षमता सगळी संपून झाली. एक शेवटच्या टप्प्यातले त्याच्यातल्या असणारी जी पंचमहाभूतं आहेत, सप्तधातू आहेत, हे सप्तधातू आणि पंचकोश जे आहेत हे हळूहळू हळू आपली सत्ता काढून घ्यायला चालू करतात आणि त्याला एकाकी पाडतात, त्या जीवाला एकाकी पाडतात. तो जीवाशी संबंध नाही बरं का या सत्तेचा. जीवानं जर ही सत्ता मान्य नाही केली जिवंतपणीच, तर मग सत्ता राहते ती देहावर फक्त. मग आम्ही देव, हा देह तू दिलास ना. कुणाला आपण म्हणतो पंचमहाभूतांना म्हणू शकतो, हे पंचमहाभूतानो हा देह तुम्ही दिलाय ना, घेऊन जावा. पण माझा जीवपणा जो आहे, माझा आत्मस्वरूप जे आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. तुमची सत्ता तिथे चालत नाही. पंचमहाभूताची सत्ता फक्त दृक असणाऱ्या, दृश्यरूप असणाऱ्या पसाऱ्यावरती असते. संसार सगळा दृश्यरूप आहे, त्याच्यावर पंचमहाभूताची सत्ता चालते. परंतु पंचमहाभूताची सत्ता माझ्यावर चालत नाही. ही पंचमहाभूत हळूहळू हळू आपली सत्ता काढून घेतात, आपलं वैभव त्यातलं काढून घेतात. मी एवढा टवटवीत दिसणारा तो माझ्यातला रस, सगळा रस काढून घेतात. माझे डोळे एवढे तजेलदार होते, त्यातलं तेज काढून घेतात. माझ्या हाडामध्ये एवढा बळकटपणा होता, त्याला ठिसूळ करून त्याला माती रूप ते करून टाकतात. माझं पृथ्वी तत्व, जलतत्व,
तेज तत्व, वायू तत्व सगळं एक 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 करत निघून जातं आणि अशी अवस्था माझ्यावर येणार आहे. भगवंत म्हणतात, अशा अवस्थेमध्ये मी कसा पद्मासन घालू, उत्तराभिमुख कसा बसू आणि ओंकाराचं स्मरण कसं करू? कारण जीवनातलं सगळं समाधान नाहीस झालेलं असतं. जीविताचे सुख बुडालिया, इंद्रियानुगुण पडलिया आणि जीविताचे सुख बुडालेल्या कशातच काय नसतं. कोण समोर मित्रमंडळी आलेले असतात, माझे प्रिय लोक असतात, पण त्या प्रिय लोकांच्याकडे पाहवत नाही मला, कारण मी त्यांना सगळ्यांना सोडून जातो आहे. म्हणून एक विचार करण्यासारखी बाब आहे. आपण सिरियस तेवढं झालेलो नाही बरं काय मृत्यूच्या क्षण साधण्यासाठी. खरा जो साधक आहे ना, तो मृत्यूचा समय जो आहे, तो मृत्यूचा समय साजरा करण्यासाठी नेहमी तयार असतो. ही पंचमहाभूते माझ्याकडे राहणार नाहीत. अंतर्बाह्य मृत्यू जवळ आल्याची चिन्ह दिसतात. आणि त्रिदोष म्हणजे कफ, वात आणि पित्त या 3 दोष खवळतात, त्यांचा प्रकोप होतो. कधी कधी मूर्छा येते, म्हणजे कोम्यामध्ये जातात माणसं. बरीचशी माणसं ॲडमिट असतात शेवटच्या क्षणाला बघा. ज्यांना काहीतरी ऑक्सिजन पुरवत असतात किंवा त्यांना काहीतरी लावलेलं असतं, मशीन लावून ठेवलेलं असतं, कोमामध्ये जातात. अशा कोमामध्ये गेलेल्या लोकांना कसं होईल, कसं स्मरण करायचं? पण कधी कोमामध्ये जाण्यापूर्वी ह्याचा विचार कधीतरी केला असता तर निश्चित त्याचा उपाय काहीतरी करता आला असता. पण कोम्यामध्ये गेल्यानंतर पुढची गती मग कुणाच्या हातात? माझ्या नाही. ती गती मग आहे तशी माझ्या कर्माप्रमाणे प्राप्त होईल. माझी गती जर ठरवायची असेल, माझे रस्ते जर मला बरोबर व्यवस्थित करायचे असतील, तर आत्तापासूनच त्या रस्त्यावरला केर कचरा काढून टाकला पाहिजे, दगडधोंडे बाजूला केले पाहिजेत, रस्ता सुटसुटीत केला पाहिजे, त्या रस्त्यावरती झाडे लावून ठेवली पाहिजेत. मला विसावा घेता आला तर तिथं घेता येईल. याच रस्त्याने मी प्रवास करून या अंतकाळाचा जो प्रवास आहे, प्रयाणकाळीचा, तो याच रस्त्याने मी करणार आहे. तर हा रस्ता स्वच्छ पाहिजे अंतकरणाचा, आणि म्हणूनच साधना करावी लागते. त्यासाठी म्हणून म्हणलेलं आहे, अंतर्बाह्य मृत्यूची चिन्ह दिसतात. मूर्छा असते, भ्रम असतो, काहीतरी बडबडत असतात माणसं मरताना, कारण मृत्यूची चिन्ह दिसायला लागलेली असतात. काय माहिती, त्याच वेळी यमदेवता त्यांचे दूत येऊन बसलेले असतात उशापाशाला, काय कुणाला माहिती. माऊलीच म्हणतात, यमाचा पाहुणा प्राणी होय. कुणाच्या पाहुणचाराला जातो? शेवटी यमाच्या पाहुणचाराला जातो. आणि त्यांचा यमदेवतेंचा पाहुणचार कसला असतो त्याचं वर्णन पुराणामधून केलेलं आहे. तो पाहुणचार पाहिजे काय भगवंताचा पाहुणचार पाहिजे? आपण ठरवू शकतो. म्हणून म्हणलेलं आहे, भगवंत म्हणतात, तुझ्या मनामध्ये शंका आली असेल, इंद्रियांची कसमस होईल, कासावीस इंद्रिय होतील आणि अंतर्बाह्य सगळीकडे काय होईल? मृत्यूची चिन्ह दिसायला लागतील. माझ्या मनामध्ये भ्रमनिर उत्पन्न होईल. सगळे हे जी जीवनातलं सगळं सुख आहे, हे सगळं सुख नाहीसं होईल. ही जी पंचमहाभूत आहे, ती पंचमहाभूत माझ्यापासून जातील. मग तुला कसं वाटेल त्यावेळी सांग. असं वाटेल कदाचित तुला. ही शंका तुझी बरोबर आहे. पण त्यामधून म्हणतात की अशा अवस्थेमध्ये मी उत्तराभिमुख बसावं, पद्मासन घालावं, ओमचं ध्यान करावं, हे शक्य आहे का? काय वेळा स्मृतीच नसते. मग स्मरण कसं करायचं सांगा? स्मृतीच गेलेली असते. मग स्मरण कसं करायचं? इंद्रियांचा निरोध जो आहे तो कोणी करावा? मला हलता डुलताच येत नाही, इंद्रियांचा निरोध मी कसा करणार आहे? कोणत्या अंतःकरणानं ओमचं ध्यान करावं? असा अंतःकरण तरी शिल्लक राहिलं आहे. या भ्रमिष्ठ अवस्थेमध्ये मी जाणार असू तर काय करायचं? अशा घोर प्रसंगी मला श्वास घेणं सुद्धा अशक्य आहे. त्यावेळी काय पद्मासन घालणार तो जीव? काय इंद्रियांचं आणि मनानं अंतर्मुख करता येतील ती? आणि कशामुळे ही जीवनातली सार्थकता त्याला साधता येईल सांगा? किती वाईट स्थिती झालेली असते. आपण कित्येक मृत्यू आपण पाहिलेले असतात. जवळच्यांचे सुद्धा मृत्यू आपण पाहिलेले असतात. आपले जवळचे नातलग कोणतरी आपल्या समोर जाताना आपण जवळून पाहिलेले असतात. आपल्या मांडीवर त्यांनी जीव सोडलेला असतो. अशा स्थितीमध्ये त्यांचं जाणं आपण पाहिलेलं असतं. मी कसा जाणार हे त्यांच्याकडे बघून मला का ठरवता येत नाही? हा मुद्दा आहे ना. विचार करायला लावणार आहे ना. ज्ञानेश्वरी विचार करायला लावते की शेवटचा दिवस तुझा गोड करायचा असेल ना, तर यासाठी कर अट्टहास अगोदर. यासाठी केला होता अट्टहास, दिस शेवटचा गोड व्हावा. आता गोड व्हायसाठी कशानं गोड होईल? हा मुद्दा आहे ना.
गोड व्हायसाठी तो गोडपणा अगोदर पिरून ठेवला पाहिजे, तरच त्याची फळं जी आहेत, त्याचा वृक्ष आहे तो गोड, त्याची फळं गोड आपल्याला मृत्यूच्या समयी चाखता येतील, वृद्धत्व पण सुद्धा आनंदात घालवता येईल. जर हे आपल्याकडे सिधुरी असेल ना, तर आपलं वृद्धत्व आणि आपला शेवटचा क्षण सुद्धा अत्यंत आनंदात आपल्याला घालवता येईल. अगोदर सोडून जे बसलेले आहेत त्यांच्यासाठी सोडायचं काही शिल्लक राहिलेलं नाही. ज्यांच्यासाठी सोडायचं काही शिल्लक राहिलेलं नसतं त्यांना सोडतोय याचं दुःख का होईल. इथं माऊली म्हणतात ना, जीविताचे सुख बुडालिया. जीविताचं सुख का बुडतं, तर जीवपणाच अजून सोडलेला नसतो. म्हणून हा जीवपणा जर मी अर्पण केला असेल भगवंताला, तर निश्चितच माझं काय प्राप्त करायची अशी कुठलीच गोष्ट शिल्लक राहणार नाही. आणि प्राप्त करायची शिल्लक नाही आहे ते अगोदरच सोडलेलं आहे. त्यामुळे मी काय गमवतोय असं काही वाटत नसल्यामुळं प्राण निवांत त्याच्या रस्त्यानं जायला काय हरकत नाही. पण प्रश्न आहे मात्र, अशा घोर प्रसंगामध्ये श्वास सुद्धा घेता येत नाही. इंद्रियांचं दमन काय करणार आहे, कसं पद्मासन घालून बसणार आहे. आयुष्यभर कुठं पद्मासन घातलं होतं, ते शेवटच्या क्षणाला पद्मासन घालता येईल. कधी उत्तराभिमुख म्हणून बसला होता आणि कुठल्या ग्रंथाचा अभ्यास कधी केलाच का रे बाबा. केला नसेल तर करायला चालू कर. तुझ्या अंत्यकाळची घडी तुला ठरवता येत नाही. आजच तुझा अंत्यकाळ असेल, तुझा शेवटचा क्षण हा पुढचा असेल. तू का वाट बघायलास कशाची, मी कधीतरी करेन. आणि माऊली प्रश्न तर अर्जुनाच्या डोक्यात घालतात की असा प्रश्न तुझ्या निर्माण होईल तरी गा ऐशिया हो ध्वनी. जरी अशी शंकित अभिप्राय मनात कदाचित तुझ्या आश्रय देशील रे बाबा. काय म्हणतात, तरी गा ऐशिया हो ध्वनी. ध्वनी म्हणजे अशा प्रकारचा आश्रय धरशील तू. जने थारा देशी गा मनी, पण तू या गोष्टीला थारा देऊ नकोस. पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. काय मोठी प्रतिज्ञाने शपथ दिलेली आहे. भगवंत सांगतात आश्वासन, ज्याने माझी अखंड सेवा केली, पै नित्य सेविला मी निदानी म्हणजे शेवटच्या क्षणाला, त्यांच्या मरणाच्या वेळी सेवकू होय, मी त्यांचा दास होतो. कुणाचा दास होतो, तर त्या माझ्या भक्ताचा जो आहे त्या भक्ताचा मी दास होतो. केवढं मोठं आश्वासन आहे हो. कोण जगातलं कुठलं नातं आपल्याला एवढं आश्वासन देतं. कोणती संपत्ती मला असा आधार देते, कोणता देह माझा मला अशा पद्धतीने सांगतोय की मी तुझ्या जोडीला आहे शेवटच्या क्षणाला. असा कुठलं आपल्या घरातली कोण मंडळी कुटुंबातली आहेत की ती म्हणतात मी आहे तुमच्या पाठीशी. कुठले नातलग आहेत, कोणी नाही. अंतकाळी कोणी नाही, अंतकाळीचे कोणी नसतं. त्या संतांच्या वचनांचा विचार आपण कधीतरी बसून केला पाहिजे आणि करता ह्या सोडण्याची प्रक्रिया करायला पाहिजे. हा विचार आणि त्या विचारानं सोडणं. विचारिता निरसले प्रपंच सहज सांडविले. हा प्रपंचाचा व्यतिरेक करूनच टाकला पाहिजे. ह्या उपाध्या सगळ्या हळूहळू काढूनच टाकल्या पाहिजेत. आज मी ज्या खुर्चीवर बसलेलो आहे, जे पद भूषवित आहे, ते पद एक दिवशी जाणार आहे. माझं खुर्ची राहते, मी जातो. मला ही खुर्ची सोडायची आहे तर मनातूनच खुर्ची काढून टाकावी. बसावं त्या खुर्चीवर ट्रस्टीसारखं. एखादा विश्वस्त असतो ना, विश्वस्ताचं घेणं देणं नसतं त्या संस्थेशी, कारण तो बाहेरून फक्त कर्तव्य म्हणून करत असतो. तसा मी एक ट्रस्टी आहे आणि ट्रस्टी आहे म्हणून काय करावं, ते काम करत राहावं प्रपंचाचं. मग कुठले हुद्दे आहेत, कुठल्या पदव्या आहेत, कुठली प्रमोशन आहेत, मला मिळणारी पदं आहेत, कीर्ती आहे, या सगळ्या गोष्टी असल्यामुळं काही बिघडत नाही, पण त्याच्या आसक्तीमुळं बिघडतं. ते सोडताना त्रास होणार आहे, म्हणून त्यासाठीच अगोदरच ते काढून टाकावं. सारखं कधीतरी कुठंतरी पाहुण्यांच्या घरामध्ये एक सुंदर डनलॉपची गादी मला झोपायला मिळाली आणि एशीमध्ये पोहडायला एखादी रूम मिळाली तर मी कदाचित मला त्याचीच गोडी वाटायला लागेल. मग त्यापूर्वी काय करावं, त्याचा आस्वादच घेऊन ये ना, ज्याची आठवण मला परत येईल. मला मिळालं नाही अशी जी खंत आहे ती खंत कायमची निघून जाईल. म्हणून त्यासाठी अर्जुनाला म्हणतात भगवंत, तुझ्या मनात जर कदाचित असं येईल की मी काय करू आता, तर काय करू नको रे बाबा. ज्यानं माझी सेवा आयुष्यभर केली त्याचा सेवक मी होतो. शेवटच्या क्षणाला मी त्याची सेवा करतो. काय सुंदर आश्वासन आहे बघा.
केवढं मोठं दिलेलं प्रॉमिस आहे, पण आपण लक्षात घेत नाही बरं काय. पण हे सामान्याने दिलेलं प्रॉमिस नाही. माझ्या एखाद्या घरातला कुटुंबीय म्हणत नाही किंवा माझा एकदा मुलगा म्हणत नाही मी तुमच्या पाठीशी आहे. हे त्यांचं प्रॉमिस नाही, भगवंतानी दिलेलं वचन आहे. माऊलींचं प्रॉमिस आहे आपल्याला. माऊली म्हणतात मी तुझ्या संगतीला शेवटच्या क्षणी असेल, ज्यावेळी कोणीच येऊ शकणार नाही. भले ती माणसं यायला तयार पण असतात, पण ती येऊ शकतात काय. असे एखादी प्रेमळ मंडळी असतील की ती म्हणतील तुमचा थोडा आजार निम्मा, तुमच्या व्याधी वेदना मी जरा घेतो, पण त्या घेता येतात का. घेताही येत नाहीत आणि घेणारेही नसतात. ज्याला त्याला त्याचं त्याचं चालू असतं. आपण आपलं चालू ठेवावं, हातात टाळ घ्यावा आणि रामकृष्ण हरी म्हणावं. या पलीकडं आपल्याकडं दुसरा आधार कुणाचाच नाही. म्हणून मला तुझ्याशिवाय, आता तुकोबा म्हणतात मी की आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, तूच एक माझा आधार आहेस. माऊली म्हणतात की तुझ्या मनात अशी शंका येईल की इंद्रियांची अशी व्याकुळ अवस्था होईल, त्रिदोषांचा प्रकोप होईल, पंचभावमूत सत्ता काढून घेतील आणि तुझी सगळी देह विकलांग होऊन जाईल. मग मी कसं पद्मासन घालावं आणि तुझा स्मरण कसं करावं. कारण स्मरणशक्तीच गेलेली असली तर. पण तसं होत नाही. हा विचार सांगायचा आहे आता पुढच्या श्लोकामध्ये माऊलींना, आणि म्हणून त्याची प्रस्तावना करून ठेवलेली आहे. तुझ्या मनामध्ये अशी शंका येण्याची शक्यता आहे मात्र. आणि खरंच आमच्या मनामध्ये, आता माझ्या मनामध्ये आली शंका, खरंच माझं कसं होईल हो शेवटचा दिवस. मला कसा शेवटचा दिवस गोड करता येईल. तर यात आत्ताच मात्र या भोगातून आपल्याला परावृत्त व्हावं लागेल. भोगांपासून, विषयांचे भोग जे आहे ते माझ्यावर प्रभाव टाकतात. त्या प्रभावाखाली मी, दडपणाखाली मी जगतो. मरताना सुद्धा विषयांच्या प्रभावाखाली मरतो. इंद्रिय मला भीती दाखवतात, आजही दाखवतात. तुझं असं होईल तसं होईल म्हणून कोण सांगतं मला. जरासं पाय दुखायला लागलं किंवा आणखीन कशातून तरी मुंग्या यायला लागल्या हातातून, तर मला जरा अर्धांग झालं तर काय करायचं, असा लगेच एक काल्पनिक विचार आपल्या मनामध्ये यायला लागतो. हा विचार लक्षात ठेवण्यासारखा आहे. मात्र यावेळी मला कोण सोडवेल सांगा. म्हणून डॉक्टरना तिथं आपल्यावरती उपचार करता येणार नाहीत. डॉक्टरांची सुद्धा प्रयत्न थांबतील. नातलगांचे प्रेम आटून जाईल आणि त्यावेळी राहिलेला शिल्लक एकच धागा जो हक्काचा आहे. माऊली म्हणतात तुझा सेवक बनून मी तुझी सेवा करेन. आणखी काय होईल, नित्य सेविला मी निदानी सेवक होय, मी तुझा सेवक होईल असं माऊली सांगायला गेलं आहे. फार सुंदर विचार आहे आणि खरा विचार तो आता पुढच्या श्लोकापासून माऊली सुरू करतात. का, प्रश्नच तसा विचारलाय ना, आता उत्तर द्यायला पाहिजे. म्हणून उत्तर देणार आहे तसं तू विचार करू नको. मग काय होणार आहे माझं. मी जर आयुष्यभर मी नाम घेतलं, मी जर तत्वचिंतन केलं, तुझ्याच ध्यानामध्ये राहिलो, अन्य कोणाचाच विचार केला नाही, मी माझ्या सगळ्या सोयऱ्यांना दूर केलं आणि तुलाच निवडला, जर तुला मी जर निवडला असेल तर माझी शेवटची अवस्था तूच ठरवली पाहिजेस, अशी हक्काची भाषा त्या भक्ताला बोलता येते. आणि तोच पुढच्या अध्यायामध्ये वर्णन करून आता सांगितलेले आहेत. आता पुढील श्लोकाचे याच ओवीमध्ये प्रस्तावना करून ठेवलेली आहे. ही 122-23 नंबरची जी ओवी आहे ही पुढच्या श्लोकाची प्रस्तावना आहे. पुढे जो श्लोक दिलेला आहे त्याबद्दलचा. अनन्यचेतः सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. काय वचन दिलं बघा. अनन्यचेता सततम, माझ्या वाचून दुसऱ्या विषयाकडे चित्त जात नाही आणि माझं स्मरण तू करतोस आदरानं आणि निरंतर आणि दीर्घकाल असं तू माझं स्मरण करतो. अशा एकनिष्ठ तशाहम, अशा एकनिष्ठ असणाऱ्या अनन्य असणाऱ्या भक्ताला, सदाच्यांत आणि चित्त योग्याला मी सुखाने सहज प्राप्त होतो. सुखानं देह सोडण्यासाठी मी मदत करतो. थोडक्यात अर्थ आपल्या भाषेमधला बघा. सुखानं देह सोडण्यासाठी मी त्यांना मदत करतो. मग मला देवाची मदत खरी लागणार आहे कधी माहिती आहे का. खरी लागणार आहे की मृत्यूच्या समयी लागणार आहे. आता काही दानट आणि मुरदाड झालेली माणसं म्हणतात असो दे सगळे मेले तशी मरायचं आहे, कोण बघितला कसा मृत्यू आणि काय आहे. अरे पण तुझी शेवटची गती काय असणार आहे याचा जरा विचार करून ठेव.
आपल्या हिंदू धर्मामध्येच हा विचार बघायला मिळतो बरं का. इतर धर्मामध्ये आणि इतर धर्मग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही. आपल्या आज भगवद्गीता या धर्मग्रंथामध्ये हा विचार, मृत्यूचा सुद्धा विचार, मृत्यू नंतरच्या जीवनाचा विचार करणारं शास्त्र म्हणजे हे हिंदू धर्मातली भगवद्गीतेचं शास्त्र आहे. कारण मृत्यूनंतरचा विचार कुठल्या धर्मात नसतो. माणसं सुद्धा कुठं मृत्यूनंतरचा विचार करतात सांगा ना. सामान्य जीव आम्ही आहोत, कुठं मृत्यूनंतर माझं काय होणार आहे म्हणून विचार करतोय का कधी सांगा बघू. कधी कुणाला सुचला? फक्त सुचतो तो विचार हाच. कुणाला सुचतो? की आपल्यावरती प्रेम करणारे, कारण नसताना प्रेम करणारे संत ऋषी मुनी जे आहेत, ज्यांनी ही शास्त्र दयाळू अंतःकरणानं आमच्यासाठी लिहून ठेवलेले आहेत, त्यांनाच फक्त आमच्या कल्याणाची काळजी आहे, अन्य कोणालाही नाही. माझीच मला काळजी नाही, विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपण म्हणतोय माझी काळजी कोण करत नाही. माझी काळजी मीच करत नाही, मग दुसरी कोण करते? हा मुद्दा आहे. माझी जर काळजी मी केली असती तर माझ्या हिताचाच विचार मी करून मी माझ्या साधनेला लागलो असतो. काळजी करणं म्हणजे काय करणं आहे? तर सतत साधनेमध्ये राहणं आहे. पण ती साधना जमते केली काय आपण कधी, हा विचार त्यातला फार महत्वाचा आहे. म्हणून मग काळजी मी माझी केली असं म्हणायला जागा आहे. ती माझीच मी काळजी करत नाही. आणि आपल्याला भीती वाटते मला कोण आधार देत. आपणच आपला आधार आहोत तरी आपण दुसऱ्याचा आधार बघायला जातो. म्हणून आत्ताच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, जो अनन्य झालेला माझ्याशी जो भक्त आहे, सतत यो माम स्मरती नित्यशा, अखंडितपणाने नित्य चिरंत जे माझं स्मरण करतात, दीर्घकाळ प्रेमानं माझं भजन करतात, अशा एकनिष्ठ तशाहम सुलभ, त्याला सुलभ असा देह सोडण्यासाठी मी मदत करतो किंवा सुलभ माझी प्राप्ती होते. नुसता देह सोडणं उपयोगाचं नाही, तर देहांती भगवंताची प्राप्ती असायला पाहिजे. म्हणून तशाहम सुलभ नित्ययुक्तस्य योगिना, असा नित्ययुक्त झालेला योगी जो आहे तो माझ्यापर्यंत शांतपणे येतो. दुसरीकडे कुठेही जात नाही, कारण अगोदरच त्याचं चित्त अनन्य झालेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये अनन्य चिंतमामे जला पर्युपासते तेषां नित्यादियुक्तानां योगक्षम वहाम्यहम. ही जिवंतपणाचं, जिवंत असतानाचं आश्वासन आहे भगवंताचं. जे माझ्याशी अनन्य झालेले आहेत आणि माझं स्मरण करतात, त्यांचा योग आणि क्षम चालवण्याची जबाबदारी भगवंत घेतात. 9व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात, कारण ते माझं स्मरण करतात त्यांना मीच त्याची काळजी घेत असतो. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. जन्म आणि मरण म्हणजे आता इथं अनन्य चिंतुमामी जना पर्युपासते, जी माझी उपासना करतात अनन्य भावानं, तेषां नित्यादियुक्तानां, असे नित्ययुक्त झालेले आहे. योगक्षम वाहम्यहम, ही काळजी मी घेतो. त्यांना पुरवण्याचं काम आणि त्याचं रक्षण करण्याचं काम माझी जबाबदारी आहे. कुणाबद्दल? अनन्य चेतसा शब्द, अनन्य चेता सततम योमा स्मरती नित्यशा. अट्ट घातलेली आहे भगवंताने. ही अट्ट आपण पूर्ण केली पाहिजे. पहिल्यांदा अट्ट आहे, जो माझं स्मरण करतो, जो माझ्याशी अनन्य आहे. अनन्य शब्दाचा अर्थ काय आहे? न अन्य. अन्य काय आहे? प्रपंच अन्य आहे, पंच विषय अन्य आहेत, जग अन्य आहे, कुटुंबातली लोक अन्य आहेत. मग अनन्य म्हणजे काय? ते न अन्य, त्याचं त्यांना सोडून, त्यांना दुर्लक्षित करून भगवंताप्रत येणारे असे, आणि नित्ययुक्त होऊन भगवंताचं स्मरण करणारे, दीर्घकाळ आणि प्रेमानं त्याची आठवण काढणारे, आनंदानं त्याचं भजन करणारे. काही का? तर तो माझा योगक्षम चालतो. ही मृत्यूपूर्वीची जबाबदारी आहे. आता या श्लोकामध्ये काय भगवंत बोलतात बघा, की तशाहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. अशा या त्याचा सुलभ असा देह सोडण्याचं किंवा माझ्यापर्यंत येण्याची वाट सुलभ करतो मी. माझ्यापर्यंत येण्यासाठी त्याला त्रास होऊ देत नाही. कोणत्याही त्रासातला त्याला सामोरं जावं लागत नाही. पण कुणाला? जो माझ्याशी अनन्य झालेला असतो, जो शरणागत होऊन माझी भक्ती ज्यानं भजन केलेलं असतं, ज्यानं आपलं अंतःकरण, आपला देह
काया वाचा आणि मन भगवंताच्या प्रित्यर्थ अर्पित केलेलं असतं. असा जो आहे त्याची काळजी मी घेतो, त्याचं मरण मी माझ्या हातात घेतो. माझ्या उपस्थितीमध्ये त्याचा देह सोडण्याचा कार्यक्रम असतो. मीच नारळ वाढवतो आणि मग तो देह सोडतो. काय करतो? उद्घाटन कोण करतो? भगवंत साक्षात उशाला माऊली येऊन बसतात आणि म्हणतात, आता मी फीत कापली, तू आता चल माझ्याबरोबर. हा शेवटचा त्यांच्या उपस्थितीतला कार्यक्रम आहे. त्यांच्याच उपस्थितीत व्हावा. एवढी मोठी आशादायक गोष्ट भगवंत सांगून जातात आपल्याला. बघा, माझ्यावर एक जबाबदारी आहे. मी अन्यांचा विचार सोडून देणं आणि भगवंताच्या स्मरणामध्ये निरंतर प्रेमानं राहणं हे फार महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी करण्यासाठी आहे. आणि ती सुलभ सोपी आहे. एवढी कठीण अशी गोष्ट नाही काय करायला सांगत. आपल्याला कुठलं शिखर चढायला सांगितलं नाही, किंवा नेमबाजीमध्ये एवढी पदकं तुझ्याकडे असली पाहिजेत, ऑलिम्पिकची एवढी सुवर्ण पदकं तुझ्याकडे असतील तर मी तुला मदत करणार आहे शेवटच्या क्षणाला, असं म्हणत नाही. तू 1000 ग्रंथांची वाचनाने अभ्यास केला असेल तर मी तुला मदत करेन असं म्हणत नाही. तुझ्याकडे एवढं धनधान्य असेल, एवढी घरं असतील, सोनं नाणं असेल, तुझी नोकरी चांगली असेल, तू चांगलं पद भोगला असेल तर मी तुला मदत करतो असं म्हणत नाही. कशाचीही अट्ट घालत नाही. भगवंत म्हणतात, जो माझ्याशी एकरूप होऊन जगला त्याची शेवटचा जो दिवस आहे, शेवटचा अंतकाळ जो आहे तो त्याचा सुलभ करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे असं भगवंत बोलून जातात. या श्लोकावरचं भाष्य जे आहे ते आपण पुढच्या ओळीपासून चालू करणार आहोत. 124 ओळीचा निरूपण जे आहे ते पुढच्या चिंतनामध्ये आपण बघू. वेळ संपलेले आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.